गुड मॉर्निंग ट्रेडर्स. गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? माझा आजचा दिवस बरोबर नव्हता. याचं कारण तुम्हाला सांगतो आणि बहुतेक तुमचाही नसावा किंवा असावा, डिपेंड करतं तुमचं विजन कसं होतं. बघा, आपण काल काय बोललेलो की मार्केट इकडनं जर बाउन्स करते मी खालच्या साठी ट्रेड करेन. ओके. दुसरी गोष्ट, मी 50% सी साठी 50% पी साठी जाणार आहे. ओके. तुम्ही नीट बघाल ना, तर मार्केटनी ओपनिंग जी दिली ती आपल्या लेवलला दिली, 500 लेवलला. मार्केट खाली आलं जिकडे कालची क्लोजिंग होती, तिकडनं परत मार्केट वरती गेलं, परत मार्केट खाली आलं आणि इकडनं परत खाली जात. आता इथे तुम्हाला ना एक हेड अँड शोल्डर दिसला असेल, हेड अँड शोल्डर दिसला असेल. मी पण माझ्या बॅच मध्ये टाकला की हेड अँड शोल्डर दिसतोय, मी खालच्यासाठी तयार होतो. ओके. कारण का मार्केट जे इथे जास्त वेळ रिजेक्शन घेत आहे, म्हणजे मार्केटला वरती जाण्याचा इंटरेस्ट नाही, मार्केट खाली येण्याच्या मूड मध्ये दिसत होतं. ओके. ओआय पण तसंच सपोर्ट करत होतं आणि पीसी रेशो पण त्याचप्रमाणे असं दिसत होतं. पण अचानक ह्या लेवलला येऊन ह्या लेवलला ओआय रेट सगळे चेंज झाले, अचानक चेंज झाले आणि हा एक मुवमेंट भेटला. आता हा मुवमेंट भेटताना मी कॉल साईडला रिस्क घेऊ शकत नव्हतो. याचं कारण काय? परत ऐका, कारण काय? 440 वरनं 560 हा जो रिजन होता ना, हा परत रिजेक्शनचा रिजन होता. त्यामुळे भीती तर होतीच. आणि जेव्हा भीती असते ना, तेव्हा काही करायचं नाही. माझा अनुभव घ्या. आता माझी भीती कुठल्या गोष्टीला होती, हा गोष्ट वेगळं. आणि आज एक्सपायरी होती, लॉट जास्त असतात, त्यामुळे काळजी असतेच. प्लस मी जे करतोय ते माझ्या ग्रुपला टाकायचं असतं. मी चुकीचं काही टाकू शकत नाही. जर मीच काही करत नाहीये तर माझ्या ग्रुपला मी काय टाकून देऊ? काय सांगू की ह्या साईडला घ्या, त्या साईडला घ्या? नाही, मी चुकीचं करू शकत नाही. कारण का मी जर चूक करत असेल तर बाकीचे माझे फॅमिली मेंबर पण चूक करतील, हे मला कळतंय. त्यामुळे मला जिम्मेदारी राहणं जरुरी आहे. आणि त्याचप्रमाणे काही ट्रेड घेतला नाही, केला नाहीये. आणि त्यानंतर एक एक मुवमेंट मार्केटनी छोटासा दिला. ओके. चांगली गोष्ट आहे. जर 350-300चा कॉल तुम्ही जर घेतला असाल तर तुम्ही इकडनं कोणी घेतला असेल तर तो प्रॉफिटमध्ये असेल. पण एवढी हिंमत कोणाची नाही. 11:30 12:30 पर्यंत 1:30-3:30 पर्यंत बसण्याची कोणाची हिंमत नाहीये. कुठलाही मोठा ट्रेडर बोलतोय मी इकडे शॉर्ट केला असेल पुरी रॅली खाल्ली, तर चुकीचं आहे. होतं कधीतरी वन्स इन ब्लू मून, म्हणजे कधीतरी वर्षात एकदा दोनदा असं केस होतात, पण ते चुकीचं आहे. प्रीमियम डिकेचा विषय असतो आणि उडणं एक्सपायरी असते. एक्सपायरीला पण जास्त दिवस थांबू शकतो, कारण मार्केट एकच रेड कॅन्डल मध्ये सगळं तुमचं प्रॉफिट घेऊन प्लस तुम्हाला डबल लॉस करेल, कारण का प्रीमियम डिकेचा विषय असतो. ओके. तर मार्केट का असं कुठे गेलं नाही, रेंजच्या इथेच आहे. परत क्लोजिंग पण आपला इथेच लेवलला दिलेली आहे. त्यामुळे मार्केट असं कुठे गेलं नाही. वाटतंय पॉझिटिव्ह, पण ओव्हरऑल सेंटिमेंट निगेटिव्ह आहेत. ते आता उद्याचा दिवस बघूया कसा आहे ते. उद्या दिवशीसाठी आपण जर बघत असू ना मार्केट, तर मार्केट उद्या गुरुवार आणि मंगळवार, आजचा ट्यूसडे, मंगळवार आणि थर्सडे, गुरुवार ह्यातला मधला दिवस म्हणजे वेडनेसडे, मी हरवत सांगतो चॉपी दिवस असतो. मी काल पण तुम्हाला सांगितलं की मी 800च्या लेवलच्या वरती टोटली पॉझिटिव्ह, नाही तर मी इकडे नेगेटिव्ह साठीच जास्त विचार करेन. का? कारण का तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्ही क्लिअर कट बघू शकता, इकडनं मार्केटचा फॉल चांगला आलेला आहे. ओके. दुसरी गोष्ट, आपली जी वेसल आलेली आहे बघा 720, आणि जर एक्झॅक्टली बघा गेलं ही लेवल जी आहे ना ती लेवल, कारण मार्केट इकडनं सपोर्ट घेऊन वरती गेले आणि मार्केट इकडनं रेसिस्टन्स घेऊन खाली आलेलं आहे. त्यामुळे ही लेवल खूप इम्पॉर्टंट म्हणते, जी 800ची जी आपण काल पण मार्क केली होती. तर मार्केटला जाऊ दे, कुठे जायचं तिकडे, एक मोमेंटम ट्रेड बनवू दे, त्यानंतर आपण काहीतरी करूया. ओके. मार्केटमध्ये कॅन्डल्स पण आज एवढ्या अशा काही खास दिसल्या नाही मला, म्हणजे जिकडे मी स्वतः असं वाटलं की ट्रेडिंग करावी, सेलर्स हॅवी आहे तर बायर्स हॅवी, तसं काय वाटलं नाही. त्यामुळे विषय नाहीच आहे. आता खूप लोकांना असं वाटेल की सरांनी आज ट्रेडिंग केली नाही म्हणून मार्केटला असं बोलतायत का? माझे रूल्स आहेत, माझे नियम्स आहेत. मला आजच एकच दिवस मार्केटमध्ये कमवून निघायचं नाहीये, मला आयुष्यभर कमवायचं. त्यामुळे एक दिवस मी नाही कमवलं तर मला फरक पडत नाहीये, कारण माझा सेटअप तसा नव्हता, माझा रूल तसा नव्हता. मला डिसिप्लिन ठेवायचंय आणि पेशन्स मी काम करतो. त्यामुळे फक्त घ्या घ्या, काढा काढा हा माझा विषय नाहीये. तुम्हाला जर लॉंग टर्म साठी प्रॉफिटेबल राहायचं असेल तर तुम्हाला हा अभ्यास आणि ही नीती नियम आले पाहिजेत. ठीक आहे. तर बघा, आता इथे 800 लेवल आहे, तर मार्केट उद्या काय करेल, परत उद्या इकडनं येऊन आहे ना सस्टेन करण्याचा प्रयत्न करेल, किंवा इकडनं परत बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न करेल. तर असं बघायला गेलं ना तर 15 मिनिटाच्या चार्ट वरती, ओके, जो हायर आय बनतोय बघा,
लोअर आहे, 1 2 3 आणि 4 असं बघितलं तर हा हाय तोडला नाही अजून मध्ये मार्केट. जेव्हा हाय तोडेल ना तेव्हा मग मार्केट ह्या लेवलला येईल, 24,000च्या लेवलला येईल आणि 24,000चे लेवल तोडून मग मार्केट 24,400 500 पर्यंत येईल. 24,400 का तर तुम्ही बघाल इथे जी लेवल आहे ना ती लेवल आहे. मग मार्केट काय थांबते, मार्केट जाते. आता ही पॉझिटिव्हिटी काय आहे, कारण का जो आपला वेसल निघालाय म्हणजे जो रशियन हॉर्मोज मधनं जो शिप निघाली आपली ना, त्या लोकांनी काय बोललेत की जे इनडायरेक्टली डायरेक्टली आपल्याबरोबर वॉरमध्ये कनेक्टेड नाही आहेत, ज्यांची मैत्री आमच्याबरोबर आहे, तर त्यामध्ये इंडियाचा भाग चांगला नंबर आला आणि आपली वेसल निघाली. दुसरी वेसल पण आता आस्ते आस्ते पुढे सरकते. त्यामुळे जो प्रॉब्लेम होता असा जसा दिसत होता तसा तो तेवढा राहिला नाहीये. त्याच्यामुळे हलकीशी पॉझिटिव्ह न्यूज पण आहे. पण ही पॉझिटिव्ह न्यूज जास्त दिवस राहणार नाही, कारण का ओव्हरऑल ग्लोबल मार्केट नेगेटिव्ह आहे. बाकी तिकडे वॉर थांबला नाहीये, चालूच आहे. ओके, आता होईल काय जर ह्याच्यामध्ये काय धमाका झाला, या कुठला मोठा गोष्टी घडल्या, ह्या कधी घडतील तुम्हाला माहिती आहे. वेळ कधी, शुक्रवारी संध्याकाळी या शनिवारी संध्याकाळी, या 2 दिवसामध्ये घडतात का, कारण का मार्केट बंद झाल्यानंतर काही गोष्टी घडतात. तर आपल्याला बघायचं तर मार्केट इकडनं इकडून रिजेक्शन येतंय की मार्केट इकडनं वरती जाते, बस ह्या 2 गोष्टी बघायच्या. त्यासाठी वीकली क्लोजिंग जरुरी आहे. तर छोट्या छोट्या गोष्टींना आपण समजून घेऊया आणि उद्याची स्ट्रॅटेजी बघूया. उद्या मार्केटनी ह्या लेवलवरनं लगभग ही बघा ही लेवल, कारण का मार्केट बघा इथे रिजेक्शन घेतलंय, इथे रिजेक्शन घेतलंय आणि इथे जाऊन परत रिजेक्शन इथे खालीले, जाताना ही लेवल घेऊन चाललंय वरती. म्हणजे ही लेवल कुठली आहे, 500ची लेवल आपली येते, ठीक आहे. आणि वरची लेवल कुठली आहे, लगभग तुम्ही अंदाजे पहिले जर पकडू ना, मी इकडनं पकडतो असं अंदाजे पकडू तर मी इथे पकडतो, कारण का मार्केट इथे येऊन बाउन्स झाले, मार्केट इथे येऊन थांबलंय, त्यामुळे ही लेवल बरोबर येते. ओके, बघा ह्याला आपण बोलतो टेक्निकल अनालिसिस, की मार्केट किती वेळ थांबलंय, मार्केट कुठल्या लेवलला थांबलंय, त्यामुळे ह्या लेवल्स खूप इम्पॉर्टंट बनतात. आता उद्या काय करायचंय, उद्या जर मार्केटनी गॅप अप ओपनिंग देऊन जर ही लेवल 700ची लेवल तोडली आणि 15 मिनिटाची कॅन्डल झाली, तर पहिलाच टार्गेट माझा 800चा असेल, सकाळच लवकर. त्यानंतर मार्केट मग इकडे साईडवेज राहील किंवा परत ह्याच झोन मध्ये येण्याचा प्रयत्न करेल. परत ह्याच झोन मध्ये येण्याचा प्रयत्न करेल किंवा साईडवेज राहू शकेल. जर खाली आलं मार्केट तर पहिला टार्गेट माझा वरच्या साईडने पहिला टार्गेट माझा 500 आणि मग इथे एक छोटा टार्गेट मी घेतोय जो 360 आहे. मार्केट ह्या लेवलला खूप थांबलं होतं. 360 350 पकडूया, 350 360च घेऊया, 50 नको, कारण राऊंड फिगरला मार्केट कधी रिॲक्ट जास्त करत नाही. ओके, विषय तुम्हाला कळला. आता व्हिडिओ मध्ये काय बनवण्यासारखं एवढं जास्त काय नाहीये, ठीक आहे. केव्हा केव्हा काय काय गोष्टी आहेत ना थांबायला शिकणं जरुरी आहे. मी हळू तुम्हाला सांगतो, आज कोणी ट्रेड गेला नाही केला हा विषय नाहीये, पण आज तुम्ही काय शिकलात हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का जेव्हा तुम्ही काय शिकता ना तेव्हाच तुम्ही काय करू शकाल. पहिले सक्षम बना, शिक्षित व्हा आणि त्यानंतर कामयाब व्हा, आणि तेव्हा तुमचा आहे ना हात कोणी धरू शकणार नाही. कारण का तुम्हाला ते नॉलेज असेल, नॉलेज प्राप्त झालं असेल, तुम्ही ते नॉलेज ग्रहण केलं असाल, त्यामुळे तुमच्याकडनं चुका होणार नाहीत असं बोलत नाहीत, पण कमी चुका होतील. जिथे तुम्ही 10 ट्रेडवरती 4-5 ट्रेडच जिंकताय, या तुमची विनिंग गेम आहेत, तिकडे तुमचे 7 ते 8 जर झाले तर विषय गंभीर आहे ना सर. त्यामुळे जास्त काय घाई न करता मार्केटला टेक्निकल अनालिसिस वरती पकडण्याचा प्रयत्न करा. मी मोठे मोठे रॅल्या सोडतो, तुम्ही बघितलं असाल, आणि 20-30 पॉईंट 40-50 पॉईंट खाऊन 10 लॉटला निघून जातो मी. हफ्त्यात 1-2 3 ट्रेड करायचे, जास्त नाही, रोज काय ट्रेड करायची गरज नाही. आज एक्सपायरी सोडली, मोठी गोष्ट काय, पुढची एक्सपायरी बघूया ना. काय मार्केट पुढे जात नाहीये, मार्केट आहे तिकडेच राहणार आहे. त्यामुळे शिस्त, नियम, डिसिप्लिन, पेशन्स ह्या गोष्टी आपल्याला ऍज अ ट्रेडर म्हणून आल्याच पाहिजेत, आणि त्या जर नाही आल्या तर मग आपण ट्रेडर बनवू शकत नाही. मी जरा कडू बोलतोय पण सत्य बोलतो, कारण का सत्य कधीही कडू असतं. ओके, तर उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा हा व्हिडिओ थांबवत आहे, कारण व्हिडिओ मध्ये जास्त काय बोलण्यासारखं नाहीये. ठीक आहे, आपण गुरुवारच्या व्हिडिओमध्ये नक्कीच काहीतरी, उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच काहीतरी करूया गुरुवारसाठी, कारण गुरुवार सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. ठीक आहे, त्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल, कळला असेल,
तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड नाईट.